हे सर्व काळी हळद आहे मित्रांनो, जवळपास फुल लाईन इथून तिथून बागाच्या कडाला लावलेली। जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण नाशिकच्या एका मित्राच्या द्राक्ष बागाच्या प्लॉटवर त्यांनी लावलेल्या बांधाच्या कडाला जी खूप सारे व्हरायटींचे झाड आहे ते मी तुम्हाला दाखवणार। आणि ते कोणते तर ते चला बघूया थोडक्यात। आणि असा पण शेतीचा उपयोग होऊ शकतो आणि चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतो। तर चला दाखवतो काय काय ते विशेष। 4 वर्षापूर्वी बेणं तयार केलं आणि 2 वर्षापूर्वी लावलेली ही काळी हळद, जवळपास 10 किलोचं बेणं वापरून बागाच्या कडेला तयार केलेली हे बेणं प्लॉट काळ्या हळदीचं। आणि जवळपास आता त्यांना ह्या हळदीपासून कमीत कमी 4 क्विंटल इतकं उत्पन्न निघेल असं त्यांना शक्यता आहे। आणि मित्रांनो, विशेष म्हणजे ही जागा पडीत राहते, बागाच्या कडेची आणि एंगलच्या मध्ये जी जागा पडेल असते त्यामध्ये त्यांनी हा प्रयोग केलेला आहे। आणि जवळपास 2000 रुपये किलोने त्यांनी विकलेली होती एक टाइम। तर आता तुम्ही तिचा अंदाजा लावू शकता, 4 क्विंटल निघणार आहे तर त्या हिशोबाने किती पैसा होऊ शकतो 2000 रुपयांनी। तर अशी पण शेती करता येते मित्रांनो, स्मार्ट शेती म्हणता येते याला। कारण बागाच्या कडाला लावलेला हा प्लॉट एकदम सक्सेस झालेला आहे त्यांना। भविष्यात पण त्यांना हा प्रयोग पूर्ण वावरात करण्याचा प्लॅन चालवलाय त्यांनी। आणि थोडक्यात तुम्हाला इमेज दाखवतो, ही अशा प्रकारची काळी हळद असते, यांना आयुर्वेदिक मध्ये खूप जास्त मागणी याला आणि महाग पण खूप जास्त आहे। तर हे आहे सीताफळ, याचा पण पूर्ण उपयोग केलाय फ्री जागेचा। इथं पण खूप सारे झाड सीताफळाचे पण लावलेले। सीताफळाचा सध्याचा रेट तुम्हाला माहिती आहे 1500, 1200, 1500 या रेंजनी कॅरेट चालू आहे। तर तसंच पुढे आल्यानंतर केळीचे झाड आणि केळी पण एकदम जबरदस्त, सध्या केळी वगैरे लागलेल्या नाही आहे का। इथं बघा इतकं मोठं एक केळी पण लागलेलं आहे त्या झाडांना। आणि केळी पण 1 नंबरच्या मोठ्या साईजच्या केळी त्या झाडांना। हे बघा लिंब पण आहे आणि आंबे, नारळाचे झाड, रामफळ आणि नारळ बघू शकता ते खूप मोठं आहे। आता बुटके नारळ या क्वालिटीचं लावलेलं आहे त्याने, पण त्याला अजून नारळ वगैरे लागलेलं नाही। तर या साईडला बागाच्या मधल्या स्पेस मध्ये कडाला त्यांनी गवती चहा लावलेला आहे आणि त्याचा पण खूप मोठे बोंद आहे। आणि दुसरे तर आता वेल पण लावलेली दिसत आहे, डांगर का कसलं तरी वेल आहे। तर पूर्ण फायदा केलेला आहे त्यांनी असा। वेगवेगळे पिकं घेतले छोटे प्रमाणात बागामध्ये। द्राक्षाचा बाग आहे मित्रांनो, पूर्ण बघू शकता, पूर्ण द्राक्षाचा बाग आहे। ठिकाणी मोकळा स्पेस आहे, त्या ठिकाणी पूर्ण त्याचा उपयोग केलेला आहे। आणि मित्रांनो, रस्त्याच्या कडाला जो आपण एकदम मोकळा स्पेस आहे तर तिथं त्यांनी येळूचे झाडं लावलेले। त्याचा उपयोग त्यांना तांबटी लावल्यानंतर येतो तोडायला। दरवर्षी ते त्याची हार्वेस्टिंग करता येळूची। आता बघू शकता हे मागच्या वर्षी तोडलेले झाडं आता झालेत, इतके मोठे झालेले। तर हे अजून 2-4 महिन्यात परत उन्हाळ्यामध्ये हार्वेस्टिंग करतील आणि याचे पण भरपूर त्यांना बांबू निघतात। तर अशा मोकळ्या स्पेसचा पूर्ण फायदा घेतलेला आहे त्यांनी।